नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घड्याळाचा एक महत्वाचा क्वेश्चन तुमच्या समोर. बघा, घड्याळात 10 वाजलेले असतील तर दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन होईल? मित्रांनो, जर प्रश्नामध्ये मिनिट दिलेलेच नसतील आणि नुसता तास दिलेला असेल तर एकच लक्षात ठेवा, जी काही तासांची संख्या आहे त्याला तुम्हाला 30 ने गुणायचंय. 30 गुणिले 10 300 आन्सर तुमचं फायनल. पण लक्षात घ्या, ऑप्शन मध्ये 300 नाहीये. तर कधीही एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळेस तुम्ही 10 वाजताचा टाइम त्या ठिकाणी दाखवताल, बघा तास काटा 10 वर आणि मिनिट काटा 12 वर असेल, ही 10 वाजताची वेळ. तर तुम्हाला हा जो 300 अंश भेटला ना, हा कोण तुम्हाला बाहेरचा म्हणजे एक्सटेरियर अँगल मिळाला. याच दोन काट्यामध्ये हा आतला कोण पण आहे. मग हा आतला कोण कसा काढणार? तर 360 मधनं तुम्ही 300 मायनस करायचे. टोटल सर्कल 360 आहे, त्यातनं हा 300चा कोन मायनस केला, ऑटोमॅटिक मधला अँगल मिळणार तुम्हाला किती डिग्री? 60 डिग्री. तुमचा आन्सर आहे या क्वेश्चनचं ऑप्शन क्रमांक 3. थँक्यू.